गुड मॉर्निंग मंडळी. वाजलेले आहेत 5:30 होऊन गेलेले आहेत. आत्ताच प्रीत गेला कामाला. त्याला डबा नाश्ता वगैरे सगळं करून दिला आणि मग तो गेला कामाला. पटकन 1-1.5 तास गेला. 4 वाजता उठले, डबा नाश्ता सगळं रेडी केलं आणि मग गेला. आजकाल लवकरच उजडतंय. आता 5:45 होतील. बाहेर थोडासा प्रकाश यायला लागलेला आहे. तर चला, दिवसाला माझ्या सुरुवात झालेली आहेच. आणि आता किचनमध्ये काय भांडी वगैरे काय घासत नंतरच घासेन, नाश्ता वगैरे झाल्यानंतर. तर चला माझं काम करून घेते. योगा करायचा आहे मला, थोडं पुस्तक वाचते आणि बाकीची आपली कामं. प्रीतची पूजा झालेली आहे आणि दिवा लावलेला आहे. दिव्याचा प्रकाश मस्त वाटते, मूर्तीवर पडतोय. चला मी पहिले आता खिडकी उघडते, कारण की खिडकी उघडल्यानंतर जरा बरं वाटतं. जे थंड हवा येते आतमध्ये. उजडलंय बऱ्यापैकी, प्रकाश येतोय, पाऊस नाही पडत आहे. हा चला आपलं काम करूया. चला किचनमध्ये येऊया. ड्रायफ्रूट मी भिजत ठेवले होते रात्री, प्रीतनी खाल्लेले आहेत त्याचे. आता हे माझे राहिलेले आहेत. रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवते मी. बदाम, अंजीर आहे, मनुके आहेत. आता हे सोलते मी. बदामाची सालं काढते. अंजीर आहे 1. किचनची खिडकी ओपन करूया. आता उजेडलं पूर्ण. 6:15 झालेत. सगळं प्रकाश आलेला आहे. चला आता मी हे सोलते आणि खाते. आज आहे मटकीची भाजी. भिजत ठेवले. सकाळी उठल्यानंतर पहिले घराच्या सगळ्या खिडक्या उघडायच्या. आहा, एक खिडकी उघडली. अजून वरची एक खिडकी आहे. हे बघा पाझरतंय ना, त्याच्यामुळं जरासं ओलं ओलं झालंय. ओके चला आता जाऊया आपण टेरेसवर. गुड मॉर्निंग. अरे वा, सकाळ झालेली आहे. मस्त वाटते. पक्ष्यांचा आवाज येत असेल तुम्हाला, तर मला आवाज येतोय. तर करून मी सकाळी शूट नाही करत, म्हणजे जेव्हा प्रीतची सकाळची ड्युटी असते त्यावेळेला, कारण की डबा बनवायचा असतो, ती सगळी गडबड असते. वेळेकडे बघून, म्हणजे टाईमकडे बघून सगळी माझी कामं चालू असतात. म्हणून मोस्टली अर्ली मॉर्निंग सकाळ शूटिंग नाही करत. पण कधी लवकर उठले आणि सगळी कामं माझी व्यवस्थित झाली ना, डबा वगैरे बनवून थोडा वेळ मिळाला की मग मी शूटिंग करायला लागते. आज तो तसाच दिवस होता की मस्त लवकर उठले मी, सगळी कामं माझी झाली सकाळची. आणि मग मी आज ब्लॉग करूया. सकाळची सुरुवात माझी कशी असते ती. क्वचितच मला ही अशी सकाळ तुम्हाला दाखवायला मिळते. तर पहिलेच सगळं झाल्यानंतर, डबा वगैरे झाल्यानंतर मग थोडा वेळ वरती येते जरा बघायला. बरं वाटतं. पक्ष्यांचा आवाज. आणि आता तर पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळं पाठीमागे मस्त सगळं हिरवगार झाले, त्यामुळे बघायला सुद्धा छान वाटतं. तर अशी असते आमची गावाकडची सकाळ, एकदम पीसफुल. तसला गाड्यांचा आवाज नाही, काही नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज होतो. जेव्हा आम्ही पनवेलला राहायचो ना, त्यावेळेला पहिले इडलीवाला भैया यायचा, डोसावाला भैया यायचा, पाववाला भैया यायचा. ते घंटी वाजवत खाली की, आणि कचरावाली गाडी यायची. तेव्हा आमची तशी तिकडे सकाळ तशी व्हायची. पण आता जेव्हापासून आम्ही गावामध्ये राहतो तेव्हापासून आमची सकाळ एकदम शांततेमध्ये आहे. फक्त पक्ष्यांचा आवाज, कोंबड्यांचा आवाज येतो असे, आणि हवा सुटलेली असते, हवेचा आवाज येतो, असे पानं वगैरे हलतात ते, असं आहे. तुमच्याकडे पण पाववाले भैया किंवा कचरावाली गाडी येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळी तिकडे पनवेल साईडला आम्ही जेव्हा राहतो ना, तेव्हा तसंच तिकडचं वातावरण होतं. सकाळ सगळे गाड्यांचा वगैरे आवाज यायचा, असं असायचं. आता आहे थोड्या वेळ जरा फेरी मारते आणि मग जाते खाली. योगा करायचा आहे मला, योगा नाही केलेला आहे, योगा करेल. आणि कसला हवा येते, कसली हवा येते ना. आवाज येत असेल तर हवेचा खूप जास्त हवा येते. आपल्या पाठीमागे जे आहे ना सगळं मोकळं आहे, असा अडवसा असा काही नाही. त्यामुळे डोंगरातली डायरेक्ट हवा आपल्या घराच्या इथेच आत येते, त्याच्यामुळे हवा खूप जास्त येते.
चला मी जाते आता खाली, योगा करते. आपल्या प्रत्येकाचं कसं असतं, आपल्या प्रत्येकाला मोठं घर हवं असतं. त्यातलंच माझं सुद्धा स्वप्न होतं की माझं जे घर असेल त्याचा एरिया जो असेल तो मोठा असेल. त्याच्याप्रमाणेच आम्ही हे घर बांधलं. टोटल आम्ही हे 1100 स्क्वेअर फीटमध्ये हे घर बांधलं. त्याच्यामुळं जेव्हा पण साफसफाईची वेळ येते, म्हणजे कचरा काढायचं बोला किंवा लादी पुसायची असेल, त्यावेळेला मला 15 ते 20 मिनिटं जातात. म्हणजे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं जातात. म्हणजे हॉल, डायनिंग एरिया, किचन आहे, 2 बेडरूम आहेत, स्टोर रूम आहे, हे सगळं साफ करायला मला कमीत कमी 15 मिनिटं तरी लागतात. नवऱ्याला सांगितलं, म्हणजे प्रीतला सांगितलं की जरा कचरा काढ, तर त्याचा कचरा 5 मिनिटाच्या आत होतो. पण त्याचा कचरा काढण्याची जी पद्धत आहे ती मला कधीच पटत नाही. कारण की तो असं एकदम वरवरून असा कचरा काढतो. तसं मला अजिबात आवडतं. मी प्रत्येक कोपऱ्यातून कचरा काढत असते. त्याच्यामुळे मी त्याला कधी सांगतच नाही कचरा काढायला. जे काय असतं ते मिस करत असते. कारण मला माझ्याप्रमाणे कचरा काढलेला आवडतो. कधी कधी तो काढतो, असं नाही. मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या मिस्टरांनी कचरा काढलेला तुम्हाला आवडतो का? कारण की तसं एकदम वरवरून झाडू फिरवतो. मला तसं आवडत नाही. त्यामुळे मला 15 मिनिटं तरी लागतात. तर एक सजेशन मी नक्की देईन तुम्हाला, जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर जेवढी तुमची रिक्वायरमेंट आहे तेवढ्यामध्येच तुम्ही घर बांधा. कारण की जेव्हा पण साफसफाईची वेळ येते त्यावेळेला मात्र आपल्याला साफसफाई करावी लागते. घराची सगळी जबाबदारी जी असते ती सगळी आपल्यावरच असते. लादी पुसणं बोला, कचरा काढणं बोला किंवा काहीही म्हणा, त्यामुळे ते आपल्यालाच करावं लागतं. त्याच्यामध्ये ना जास्त वेळ जातो आपला. आणि नाही काढलं तर मग आपल्याला वेगळेच वाटतं, यार कचरा नाही काढला असं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ मला कचरा काढावाच लागतो. प्लस आठवड्यातून 2 वेळा तरी मी लादी पुसतेच. 2 ते 3 वेळा, डिपेंड आहे कसं काय आहे ते. तर चला पहिले आता कचरा काढते आणि चहा बनवून घेते. कारण की चहा पिल्याशिवाय माझी पुढची कामं होणार नाहीत. तर मी पाठीमागे आले, आमचा जो कापड आहे तो फाटलेला आहे. तर पहिले मी चहा बनवते. चहा पिल्यानंतर मग बाकीची कामं करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी गुळाचा चहा कसा बनवते. तर पहिले पाण्यामध्ये आलं टाकलेलं आहे आणि मस्त पाण्याला उकळ आलेला आहे. आणि आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये चहा पावडर. चहा पावडर मस्त उकळून देऊया आपण. साखर वगैरे याच्यामध्ये काहीच आपल्याला ऍड करायचं नाही, कारण की आपल्याला हा गुळाचा चहा बनवायचा आहे. मी अशा प्रकारे गुळाचा चहा बनवते. पहिले पाण्यामध्ये आलं टाकलं, ते मस्त उकळून दिलं आणि मग आता चहा पावडर टाकली त्याच्यामध्ये. चहा पावडर पण मस्त उकळून द्यायची आपल्याला. मग त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. दूध घेतले मी इथे. चहा पावडर मस्त इथे आता उकळलेली आहे. चहा आपला उकळलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध. परत एकदा उकळ काढायची आहे. परत एकदा थोडासा आता बॉईल करायचा आहे आपल्याला. तर चहा उकळला की कपामध्ये आपल्याला गुळ टाकायचा आहे. आणि हा बघा, हा डब्बा आहे ना, त्या डब्यामध्ये पूर्ण गुळ भरून ठेवलेला आहे बघा. तर चहा उकळला की टाकायचं. पण पहिले मी कपामध्ये गुळ घेते. इथे जेवढं आपल्याला गोड हवायच्या आत तेवढं. चहा पण माझा उकळला. बंद करते. गोड बघू शकता मी केवढं टाकलंय. आपल्या अंदाजे तुम्हाला किती गोड हवंय त्याच्यावर आहे. चहा ओतून घेते. जे आहे ते आपल्याला असं मिक्स करायचं आहे, म्हणजे ते विरघळेल पूर्ण. असा करते मी गुळाचा चहा. अजिबात चहा फाटत नाही बघा, बघू शकताय तुम्ही. सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे, म्हणजे कपामध्ये गुळ घ्यायचा आहे. आधी चहा उकळताना गुळ नाही टाकायचा आहे. आधी टाकला तर मग तुमचा चहा फाटणार. असं गुळाचा चहा रेडी आहे. या प्यायला.